नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आशययुक्त अध्यापन पद्धती या पहिल्या प्रकरणातील 1.6 हा भाग लक्षात घेणार आहोत. या भागाचं शीर्षक आहे आशय विश्लेषण. यामध्ये आपण त्याचा अर्थ आणि स्वरूप लक्षात घेणार आहोत. आशय विश्लेषणाच्या या स्वरूपामध्ये आपण काही विविध प्रकारचे तंत्र आहेत ते लक्षात घेणार आहोत. 1.7चा जो काही भाग आहे तो पण पुन्हा तोच दिलेला आहे, त्यामुळे 1.6 आणि 1.7 हा भाग आपण इथे कंबाईनरित्या आशय विश्लेषण, त्याचा अर्थ आणि स्वरूप या दृष्टिकोनातून इथे लक्षात घेणार आहोत. मग सुरुवातीला आशय विश्लेषण काय आहे हे लक्षात घेऊया. या ठिकाणी सुरुवातीला आशय विश्लेषणाचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे, पण हे महत्त्व जाणून घेण्यापूर्वी थोडंसं आशय विश्लेषण कशाला म्हणतात हे आपण लक्षात घेऊया. तर आशय विश्लेषण या शब्दामध्ये किंवा या संकल्पनेमध्ये दोन शब्द आलेले आहेत, एक आशय आणि दुसरं विश्लेषण. मग आशय कशाला म्हणायचं याचा अभ्यास आपण केलेला आहे. तरीसुद्धा आशय आपण कशाला म्हणणार आहोत की आपल्याला विद्यार्थ्यांना जो भाग शिकवायचा आहे त्या भागाचं जितका आपण हा भाग शिकवणार आहोत तो भाग म्हणजे काय झाला, आशय. मग आता पाठ्यपुस्तकातली एखादी धडा असेल, उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं झालं तर पृथ्वीचं अंतरंग हा इयत्ता 8वीचा पाठ जर तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचा असेल तर या पाठामध्ये दिलेला जोही पूर्ण मजकूर आहे त्या संपूर्ण मजकुराला आपण काय म्हणणार आहोत, आशय. मग आता या पाठामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाचं म्हणजे पृथ्वीचं अंतरंग कसं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे, किंवा मग या अंतरंगाचे एकूण किती भाग आहेत तर ते सगळे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. जसं भूकवच आहे, प्रावरण आहे, गाभा आहे, किंवा मग हे सगळं समजावून सांगत असताना पाठ्यपुस्तकामध्ये आकृती आलेली आहे, किंवा काही आणखी बारीक त्याचे प्रकार असतील तर त्याचेसुद्धा त्यांनी काय केल्या आहेत, व्याख्या दिलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर या म्हणजे आपण याला एकत्रितरित्या काय म्हणणार आहोत, आशय म्हणणार आहोत. मग आता या आशयाचं विश्लेषण आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. मग विश्लेषण या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती की कोणतीही गोष्ट असेल तर तिचं पृथक्करण करणं किंवा त्यातले बारकावे लक्षात घेणं म्हणजे विश्लेषण आहे. मग आता इथे आपल्याला आशयाचं विश्लेषण काय लक्षात घ्यायचं आहे, तर आशयाचं विश्लेषण म्हणजे काय तर पाठामध्ये आलेले सर्व मुद्दे, उपमुद्दे, व्याख्या, संज्ञा किंवा आकृती, नकाशा या सर्वांचं शिक्षकाने अध्यापनाच्या दृष्टिकोनातनं केलेलं विश्लेषण म्हणजे आशय विश्लेषण होय, असं इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग काय तुम्हाला पुन्हा म्हणजे एकदा लक्षात घ्या, काय लक्षात आलं असेल तुम्हाला, तर आशय विश्लेषण म्हणजे काय तर तुम्ही अध्यापन करताना जो काही भाग विद्यार्थ्यांना शिकवणार आहात तर त्या संपूर्ण भागाचं जेही काही मुद्दे आलेले असतील ते सगळे मुद्दे, उपमुद्दे, व्याख्या, संज्ञा, आकृत्या, नकाशे या सर्व गोष्टींचं केलेलं विश्लेषण म्हणजेच काय आहे, आशय विश्लेषण. मग हे आशय विश्लेषण जे आहे हे का महत्त्वाचं आहे त्याचं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. की इथे असं म्हटलेलं आहे की आशय विश्लेषण ही शिक्षकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची कृती आहे, त्यामुळे शिक्षकाने आशयाचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असते. आशयाचा सखोल अभ्यासामुळे आशयातील बारकावे कळतात. आशय विश्लेषणामुळे आपणास नेमकं जे शिकवायचं आहे त्या आशयाचं स्वरूप लक्षात येतं. मग आता या ठिकाणी जी काही वर्णन केलेलं आहे तर ह्या वर्णनावरून आपल्याला काय लक्षात येतं की आपण विद्यार्थ्यांना ज्या भागाचं अध्यापन करणार आहोत तर त्या आशयाचं विश्लेषण करणं हे शिक्षकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. मग हे महत्त्वाचं का आहे तर पुढे असं म्हटलेलं आहे की या विश्लेषणातनं आपल्याला आशयाचा सखोल अभ्यास सहज शक्य होतो. जर आपण आशयाचं विश्लेषण केलं नाही तर आपल्याला त्या आशयाचा सखोल अभ्यास करता येत नाही, आणि म्हणून मग या सगळ्या बारीक बारीक मुद्द्यांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला काय लक्षात येतं की आपल्याला जो भाग शिकवायचा आहे तर त्या भागाचं सखोल असा अभ्यास आपल्याकडनं शक्य होतो. त्यानंतर पुढे म्हटलं की आशयाच्या सखोल अभ्यासामुळे आशयातील बारकावे कळतात. तर विद्यार्थी जो काही आहे तर तो म्हणजे त्याचा वयोगट हे ते सगळं लक्षात घेऊन आपल्याला
या सगळ्या बारकाव्यांचा अभ्यास या ठिकाणी लक्षात येतो. किंवा मग आणखी इथे पुढे म्हटलेलं आहे की त्या संपूर्ण आशयाचं स्वरूपच आपल्याला आशय विश्लेषणामुळे शक्य होतं. हे लक्षात घेणं आपल्याला शक्य होतं. पुढे आणखी असं म्हटलं की आशय विश्लेषणामध्ये विद्यार्थ्यांचा जो वयोगट आहे तर त्या वयोगटाचा विचार करून किंवा तो विचार लक्षात घेऊन आपल्याला नेमकी अध्यापन पद्धती निवडता येते. म्हणजे आशय विश्लेषणातनं केवळ आशयाचा सखोल अभ्यास होत नाही, तर त्यासोबतच आणखी काय इथे म्हटलेलं आहे की अध्यापन पद्धतीचा सुद्धा अभ्यास या आशय विश्लेषणामुळे शक्य होतो. कारण हे जे काही मुद्दे आलेले असतात आशय विश्लेषणातनं, तर त्याच्यासाठी आपण नेमकी कोणती अध्यापन पद्धती निवडायची हे शिक्षकाला कळत असतं. त्यानुसार त्यानंतर ज्ञानाची प्रतिरूपणं आपल्याला निवडता येतात. तर ज्ञानाची प्रतिरूपणं म्हणजे काय, आपण हेही मागे अभ्यासलेलं आहे. तर ज्ञानाच्या प्रतिरूपणामध्ये आपण नेमकं कोणतं शैक्षणिक साधन वापरायचं किंवा कोणतं उदाहरण वापरायचं, या सगळ्यांची माहिती आपल्याला या आशय विश्लेषणातनं प्राप्त होत असते. तसंच मूल्यमापनाची साधनं कोणती असली पाहिजे, याही गोष्टीचं म्हणजे ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेता येते. म्हणून आशय विश्लेषण हा शिक्षकाच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचा भाग आहे. मग आता हे जे काही आशय विश्लेषण आहे हे नेमकं कशा प्रकारे करायचं, तर हे आपण या 3 तंत्रांच्याद्वारे इथे लक्षात घेणार आहोत. तर या 3 तंत्रांचं नाव आहे मूल्यमापन तंत्र, डेव्हिस तंत्र आणि बोधात्मक तंत्र. तर आशय विश्लेषण करण्यासाठी प्रामुख्याने या 3 तंत्रांचा वापर हा केला जातो. या 3 तंत्रांची नावं इथे तुमच्यासमोर आहे. मूल्यमापन तंत्र, डेव्हिस तंत्र आणि बोधात्मक तंत्र. मग आता हे जे काही 3ही तंत्र आहेत, तर या 3 तंत्रांपैकी आपण 2 तंत्रांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. मग सुरुवातीला मूल्यमापन तंत्र. मग मूल्यमापन तंत्रामध्ये नेमकं काय असतं याचा इथे मांडणी केलेली आहे. मूल्यमापन तंत्राद्वारे आशय विश्लेषण कसं करायचं त्याची थोडक्यात एक व्याख्या या ठिकाणीच दिलेली आहे. ती याप्रमाणे: मूल्यमापन तंत्राच्या आधारे भूगोलातील आशयाचे विश्लेषण करताना आशयात आलेल्या संकल्पना, तपशील, नियम, सिद्धांत वेगळे काढणे म्हणजेच काय आहे, आशय विश्लेषण. पुन्हा एकदा लक्षात घ्या की आपल्याला मूल्यमापन तंत्राद्वारे जे आशय विश्लेषण करायचं आहे, यामध्ये नेमकं आपल्याला कशाचं विश्लेषण करायचं आहे, तर आशयाचे विश्लेषण करताना आपल्याला आशयात आलेल्या संकल्पना, तपशील, नियम, सिद्धांत हे वेगळे करणे, याला आपण मूल्यमापन तंत्राद्वारे केलेलं आशय विश्लेषण असं म्हणणार आहोत. मग आता मध्ये काही गोष्टी नवीन आहेत किंवा काही संज्ञा नवीन आहेत, तर त्याचा इथे आपण अभ्यास करूया. तर या व्याख्येमध्ये दिलेली पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, तपशील. किंवा मग इथे काय म्हटलेलं आहे त्याला, तपशीलला आपण आणखी वेगळं काय म्हणतो, वस्तुस्थिती म्हणतो की तथ्य म्हणतो किंवा घटना म्हणतो. तर याचा नेमका अर्थ काय आहे, तर हे आपल्याला लक्षात घ्यायचे. म्हणजे आशय विश्लेषण करताना नेमकं काय आपल्याला वेगळं काढायचं आहे किंवा कशाचं विश्लेषण करायचं आहे हे आपल्याला इथे लक्षात येईल. आपण व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे की आपल्याला संकल्पना ज्या आहेत तर त्या वेगळ्या करायच्या आहेत, तपशील वेगळा करायचा आहे, नियम कोणते आलेले आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत. तर हे सगळं आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला पटकन आशय विश्लेषण करणं शक्य होईल. मग सुरुवातीला तपशील हा नेमका काय असतो हे आपण इथे लक्षात घेऊया. तपशील वस्तुस्थिती, तथ्य किंवा घटना या घटकामध्ये अशा स्वरूपाचा आशय घ्यायचा असतो की ज्यामध्ये एखादी गोष्ट प्रत्यक्षात घडलेली आहे किंवा वर्तमान काळात घडत आहे. वस्तुस्थिती आपल्या निरीक्षणातून समजून घेता येते, कारण घटना ही घडून गेलेली असते, तिचे निरीक्षण शक्य असते. तर याला आपण आणखी सोप्या शब्दामध्ये वर्णन करूया. तपशील म्हणजे काय आहे की जी घटना ऑलरेडी घडून गेलेली आहे किंवा ती सद्यस्थितीला घडत आहे, म्हणजे तिचं आपण पूर्णपणे निरीक्षण करू शकतो, किंवा ती पूर्वी घडून गेलेली आहे आणि म्हणून ती आपल्यापर्यंत म्हणजे तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणं शक्य नाही, अशा स्वरूपाची गोष्ट म्हणजे तपशील. यालाच आपण तथ्य पण म्हणतो किंवा वास्तव म्हणतो, जे आहे ते. तर याला आपण काय म्हणणार आहोत, तपशील.
तर मग आपल्या पाठ्यांशामध्ये किंवा आपण जो भाग शिकवणार आहोत त्या घटकामध्ये नेमका असा कोणता भाग आलेला आहे की जो तपशिलाचा आहे, तर तो आपल्याला इथे वेगळं करणं गरजेचं आहे. मग हा वेगळा का करायचा? कारण आपण आशय विश्लेषण करतोय. मग या आशय विश्लेषणामध्ये आपल्याला हा भाग जो आहे हा विद्यार्थ्यांना समजावून सांगताना काही उदाहरणं आपल्याला लक्षात येतात किंवा मग आणखी या संदर्भामध्ये इतरही काही निरीक्षणं असतात ते आपल्याला विद्यार्थ्यांना सांगता येतात. म्हणून असा जो भाग असतो हा आपल्याला शक्यतो साईड म्हणजे बाजूला काढायचा असतो किंवा त्याचं विश्लेषण अशा पद्धतीने तपशील या मुद्द्यामध्ये काढायचं असतं. मग आता उदाहरणार्थ जर आपण लक्षात घ्यायचं झालं तर आपण पृथ्वीचा अंतरंग हा एक भाग आपण लक्षात घेतलेला होता. तर यामध्ये तपशील हा काय येईल असं जर आपण विचार केला तर इथे आपल्याला काय सांगता येईल की पृथ्वीचं जे अंतरंग आहे तर या अंतरंगातला जितकाही भाग असेल तर तो पूर्णपणे तपशील आहे. कारण पृथ्वी हा जो ग्रह आहे तर हा पूर्णपणे ऑलरेडी तयार झालेला आहे किंवा अनेक वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. आता या पृथ्वीच्या निर्मितीमध्ये फारसा बदल होणं शक्य नाही आणि जरी होत असेल खूप अगदी त्याला काय म्हणतो आपण अतिशय सूक्ष्म मायक्रो ज्याला आपण म्हणतो तर तशा पद्धतीने हा काही बदल होत आहे. परंतु तरीसुद्धा या ठिकाणी तपशिलामध्ये आपल्याला काय म्हणता येईल, भूकवच ही संज्ञा झाली, परंतु मग भूकवच हे नेमकं कसं आहे याचा तपशील आज आपल्याजवळ ऑलरेडी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणतो की आपल्या पाठ्यांशामध्ये जी घडून गेलेली घटना असते तर त्याला आपण तपशील असं म्हणतो. कारण त्याचे सगळे निरीक्षणं आपल्याजवळ असतात, संपूर्ण माहिती आपल्या सोबत असते आणि म्हणून आपण याला तपशील असं म्हणणार आहोत किंवा वस्तुस्थिती तथ्य असं आपण इथे म्हणणार आहोत. मग इथे आणखी एक उदाहरण दिलेलं आहे तपशिलाचं की आपल्या पाठ्यविषयामध्ये आपण तपशील कसा निवडायचा. तर इथे म्हटलेलं आहे की सिंधू नदी आपल्याला सर्वांना माहिती आहे, तर सिंधू नदीची गिलगिटजवळ 5,500 मीटरपेक्षा जास्त खोल घळई आहे. हे काय झालं तपशील. तर ही जी घळई आहे ही किती खोल आहे हे इथे सांगितलेलं आहे, म्हणजे हा तपशील आलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर कर्नाटक राज्यात शरावती नदीवरील प्रसिद्ध जोग धबधब्याच्या तळाशी असणारा 45 मीटर खोलीचा प्रपात गर्त आहे. तर हा जो काही जोग धबधबा आहे तर या जोग धबधब्याविषयी आपल्याला जास्तीची माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. हा काय आहे, हा तपशील आहे. म्हणजे आता याच्यामध्ये कुठलीही नवीन माहिती निर्माण होणार नाही आहे. आपल्याला जे विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे तर हा जो काही प्रपात गर्त आहे किंवा मग ही जी काही गिलगिटजवळ खोल घळी आहे तर यामध्ये बदल होणार नाही. आता ही जी घळी आहे ही सिंधू नदीचीच राहणार आहे किंवा हा जो धबधबा आहे हा शरावती नदीचाच असणार आहे. तर एकंदरीत या ठिकाणी अशा ज्या काही गोष्टी असतील तर त्या आपल्याला तथ्य म्हणून वेगळ्या करायच्या आहेत. तर तुम्हाला एकंदरीत तथ्य किंवा तपशील कशाला म्हणतात हे लक्षात आलेलं असेल की आपल्या पाठ्यांशामध्ये जो काही भाग हा असा विस्तृत प्रकारे अगदी स्पष्टपणे मांडलेला आहे किंवा मग त्यामध्ये आता काही बदल होणारा नाही आहे, याला आपण काय म्हणणार आहोत, तपशील असं म्हणणार आहोत. यानंतर पुढचा जो दुसरा भाग आपल्याला विश्लेषणामध्ये लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे संकल्पना. मग संकल्पना आपण कशाला म्हणतो, तर जनरली अगदी सामान्यपणे आपण काय लक्षात घेतो की पाठ्यपुस्तकात ज्या मुद्द्याची व्याख्या दिलेली आहे त्याला आपण संकल्पना असं म्हणतो. मग हे बरोबर आहे, हे चुकीचं नाही की ज्या गोष्टीची व्याख्या दिलेली असेल किंवा ती गोष्ट इथे स्पष्टपणे अगदी व्याख्येच्या रूपामध्ये मांडलेली आहे तिला आपण संकल्पना असं म्हणतो. परंतु संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे की निरीक्षणातून जे ज्ञान प्राप्त होते ती वस्तुस्थिती. आपण बघितलं मागे तपशिलात बघितलं की ज्या निरीक्षणातून जे काही आपल्याला ज्ञान मिळतं ती काय आहे, ती वस्तुस्थिती. तर अशा अनेक निरीक्षणांच्या ज्ञानातून वस्तुस्थितीचे संकलन करून सारांश रूपाने व अमूर्त रूपाने नोंद करतो अशा वस्तुस्थितीचे अमूर्त स्वरूप म्हणजे संकल्पना होय. बघ आता आपण घळई बघितलं. घळई हे काय झालं होतं, आपण तिथे काय पाहिलं होतं,
हा तपशील झाला होता की सिंधू नदीच्या इथे ही इतकी 5,500 मीटर खोल अशी घळई आहे. मग आता ही घळई जी आहे तर हा तपशील झाला, परंतु घळई हे जे काही नाव पडलेलं आहे तर हे नाव म्हणजेच काय आहे, संकल्पना. कारण इथे काय म्हटलेलं आहे की त्या वस्तुस्थितीचं आपण संकलन करून सारांश रूपाने आणि अमूर्त रूपाने नोंद करतो, त्याला आपण काय म्हणतो, संकल्पना असं म्हणतो. मग आता ही घळई कशी असते तर हिचं आपण वर्णन करतो की एकतर हे नदीने तयार केलेलं एक भूरूप आहे, खनन कार्यामुळे निर्माण झालेलं हे एक भूरूप आहे. आणि परत तिच्या दोन्ही किनारे जे काही कडा असतात तर त्या उभ्या अशा घर्षण होऊन त्या खनन झालेल्या असतात किंवा त्याला यू आकार प्राप्त झालेला असतो. तर हे सगळं काय आहे, हे या ठिकाणी त्याचं वर्णन आहे. किंवा या संकल्पना आपण म्हणतो ना, तर आता ही घळई कुठली आहे तर ही गिलगिट जवळची आहे. परंतु घळई हा जो शब्द आहे हा अनेक नद्यांच्या निरीक्षणातनं आपल्याला लक्षात आलेला आहे. अनेक प्रकारच्या ज्या काही नद्या आहेत तर त्या नद्यांमध्ये अशा स्वरूपाच्या घळया निर्माण झालेल्या आहेत आणि अगदी सारख्या स्वरूपाचं वैशिष्ट्य या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळे आपण म्हणतो की ही घळई आहे. तर संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे तर अशा एकंदरीत संपूर्ण वस्तुस्थितीचं आपण निरीक्षणाच्या आधारे संकलन करायचं आहे आणि सारांश रूपाने त्याला नाव द्यायचं आहे. जसं आपण धबधबा म्हणतो. तर धबधबा कसा असतो तर ह्या धबधब्याचं स्वरूप काय आहे की तो उंचावरून खाली कोसळतो. नदीचं जे काही पाणी आहे ते उंचावरून खाली कोसळतं, याला आपण धबधबा असं म्हणतो. मग हा जो धबधबा आहे तुम्ही ज्या ठिकाणचा बघितला असेल तो तर आहेच, परंतु तुम्ही इतर कुठेही बाहेर फिरायला जा आणि तिथे जर तुम्हाला अशी स्थिती दिसली की ही नदी वरून जाते आणि खाली कोसळते, तुम्ही त्याला धबधबाच म्हणणार आहे. मग हा धबधबा हे जे काही याला नाव प्राप्त झालेलं आहे तर ही काय झाली त्याची संकल्पना. मग याला वैशिष्ट्ये सारखी आहेत. काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ती नदीचा तो एक भाग आहे आणि ते पाणी जे आहे तर ते वरून खाली कोसळत आहे, ते वाहतं पाणी आहे. अशा काही त्याची वैशिष्ट्यपूर्ण त्याची रचना असते, म्हणून याला आपण काय म्हणतो की ही संकल्पना आहे. तर अशा स्वरूपाच्या काही संकल्पना असतील तर त्या आपल्याला जे पाठ्यांशामधनं वेगळ्या करायच्या आहेत. मग ह्या वेगळ्या का करायच्या तर त्याच्यासाठी स्वतंत्र अशी अध्यापन पद्धती असते की या संकल्पना असतील तर ह्या आपल्याला कशा शिकवायच्या किंवा याच्यासाठी कोणत्या प्रकारची शैक्षणिक साधनं आहेत ती आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागतात. म्हणून या संकल्पना आपल्याला वेगळ्या काढायच्या असतात. तर या आशय विश्लेषणाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाच्या आहेत. पुढे आणखी एक व्याख्या केलेली आहे. संकल्पना म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये असणारी कल्पना किंवा अमूर्त विचार होय. मग तिथे व्यक्तिमत्व म्हणजे आपण भूगोलाच्या दृष्टिकोनातनं काय लक्षात घेणार आहोत की विशिष्ट प्रकारच्या अशा वैशिष्ट्यांनी तयार झालेली जीही काही गोष्ट असेल त्याला आपण व्यक्तिमत्वात असणारी कल्पना असं म्हणणार आहोत. त्यानंतर पुढे म्हटले की संकल्पना ही कशी असते तर ही प्रतिकात्मक स्वरूपाची असते. मग प्रतिकात्मक स्वरूपाची म्हणजे कसं, जर आपण धबधबा म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर एक नदीचा विशिष्टपूर्ण भाग लक्षात येतो. धबधबा म्हटलं तर तुम्हाला अशी संत वाहणारी नदी कधीच डोळ्यासमोर येणार नाही. तर ती जोरात वरून त्याचं पाणी खाली कोसळत आहे आणि ती म्हणजे उंचावरून खाली ह्या स्थितीमध्येच तुमच्या डोळ्यासमोर चित्र येणार आहे. म्हणजेच काय तर संकल्पना कशी असते ही प्रतिकात्मक स्वरूपाची असते. मग आता फक्त तुम्ही नदीचंच हे कार्य लक्षात घेऊ नका, अनेक संकल्पना भूगोलामध्ये आहे. वारा ही सुद्धा काय आहे, ही एक संकल्पना आहे. मग वारा म्हटलं की आपल्याला काय लक्षात येतं की ही म्हणजे हिला एक विशिष्टपूर्ण दिशा असते. ही दिसत नसली तरीसुद्धा आपण त्याचे वैशिष्ट्य सांगू शकतो. वारा शांत आहे, वारा जोरात वाहत आहे किंवा वारा बिलकुलच नाही आहे. हे आपण ज्या पद्धतीने सांगतो तर ते ह्या ठिकाणी काय म्हणणार आहोत आपण की ही प्रतिकात्मक स्वरूपाची संकल्पना असते. केवळ शब्दाच्या ऐकण्याने किंवा वाचण्यानेही डोळ्यासमोर त्याची प्रतिमा येते. म्हणजेच काय आहे की संकल्पनेला वैशिष्ट्ये असतात. मग असे अनेक
अशा संकल्पना भूगोलाच्या अभ्यासात असतात. त्यातल्या काही उदाहरणे या ठिकाणी घेतलेले आहेत. उदाहरणार्थ ऊर्जा साधने. ऊर्जा साधने काय आहे ही संकल्पना आहे. मग ऊर्जा साधने म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर अनेक ऊर्जा साधने येतात. हं? मग ती संपणारी असतील किंवा न संपणारी असतील, ज्याला आपण पुनर्नवीकरणीय आणि अपुनर्नवीकरणीय ऊर्जा साधने असे म्हणतो. हं? धबधबा जे आत्ताच आपण घेतलं. भूरूपं म्हटलं की विविध प्रकारची भूरूपं आपल्याला लक्षात येतात. हं? मग भूरूपांमध्ये आपल्या भूपृष्ठाचा वैशिष्ट्यपूर्ण आकार इथे तुम्हाला लक्षात येतो. मग ते पर्वत असेल, पठार असेल, मैदान असतील. तर हे काय आहे? हे प्रतिकात्मक स्वरूप किंवा जे आपल्या डोळ्यासमोर येतं ते. सूर्यमाला आहे, दैनिक गती आहे. तर हे सगळं काय आहे? या संकल्पना आहेत. तर भूगोलाच्या आशयामध्ये अशा विविध प्रकारच्या संकल्पना आपल्याला लक्षात घ्यावयाच्या असतात आणि म्हणून या संकल्पनांचं अध्यापन नेमकं आपल्याला कोणत्या पद्धतीने करायचं, तर हे समजून आपल्याला घ्यावायचं असतं. म्हणून या ठिकाणी आशय विश्लेषणामध्ये अशा स्वरूपाच्या संकल्पना ज्या आहेत ह्या आपल्याला वेगळ्या करावयाच्या असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 2 गोष्टी इथे लक्षात घेणार आहोत. या 2 गोष्टीमध्ये मागे आपण एक बघितली ती म्हणजे तपशील किंवा वस्तुस्थिती आणि आता संकल्पना. तर आशय विश्लेषणामध्ये आपण मूल्यमापन तंत्राच्या या 2 गोष्टी या व्हिडिओत लक्षात घेणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये मूल्यमापन तंत्राच्या आणखी काही ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात घेणार आहोत.